राधे राधे. तुम्हाला कधी असं फील झालंय की तुमचे हातपाय काम करत नाहीये, डोळ्यासमोर खूप काही घडतंय पण तुम्ही काहीच करू शकत नाही? अर्जुन पण तेच फील करत होता. कुरुक्षेत्राची भूमी आणि समोर आपले लोक, गुरुद्रोणाचार्य, पितामह भीष्म, भाऊ, त्यांचे मुलं आणि आपले मित्र. अर्जुनच्या हातात गांडीव आहे आणि मनात एक युद्ध चालू आहे. श्लोक 28 मध्ये अर्जुन श्रीकृष्णांना हे विचारतोय, हे माधव, माझं शरीर कापतंय, माझं तोंड सुकलंय, माझं शरीर मला साथ देत नाहीये आणि माझं गांडीव माझ्या हातातून निसटतंय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो श्रीकृष्णांना हे सांगतोय की मी घाबरलोय. श्लोक 29 मध्ये पुढे अर्जुन श्रीकृष्णांना हे म्हणतोय की मला काही दिसत नाहीये, माझं मन विचलित होतंय, मी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. आयुष्यामध्ये खूप वेळा आपल्याला पण असंच वाटतं की मी करू शकतो, सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आहे, पण ॲक्च्युअल परिस्थिती समोर येते तेव्हा आपण घाबरून जातो. पुढे श्लोक 30 मध्ये अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय की मी हे युद्ध नाही करू शकत, मी युद्ध करायच्या आधीच हरलोय. हा तोच अर्जुन आहे ज्याने महादेवांकडून पशुपतास्त्र घेतलं होतं. आज त्याच हातातून त्याचं गांडीव सुटतंय आणि तो युद्ध नाही लढू शकत. आज तो योद्धा नाही, फक्त एक घाबरलेला कन्फ्यूज व्यक्ती आहे. कधी कधी आयुष्यात सगळं असून सुद्धा आपण आतून हरून जातो. बस हीच वेळ असते जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांसारख्या सारथीची गरज असते. जर व्हिडिओ आवडला किंवा समजला असेल तर अशा व्यक्तीला पाठवा जो मनातून हारलाय किंवा ज्याला तुम्ही तुमचा सारथी मानता, म्हणजेच बेस्ट फ्रेंड. कदाचित त्यांना पण हा व्हिडिओ आवडेल. तर बस आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाणूयात श्रीकृष्णांनी अर्जुनला काय उत्तर दिलं श्लोक 31 ते 34 मध्ये. जय श्रीकृष्ण.